मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भगवं वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले। गरजवंत मराठ्यांना गवसलेले योद्धे मनोज जरांगे पाटील या आंदोलनाचे सरसेनापती आहेत। त्यांच्या सादेला प्रतिसाद देत आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो आंदोलक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पोहोचलेत। पाहूया या मुंबईकडे सरकणाऱ्या या भगव्या झंझावाताचा सविस्तर रिपोर्ट। पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही। अख्खा देश आपल्याकडे बघतोय, मराठा किती ताकदीने आले, त्यामुळे गांभीर्याने राहा। गरजवंत मराठ्यांना आरक्षणाच्या लढ्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांची साथ। कुठं जायचं कुठं नाही जायचं गनिमी काव्य सुद्धा छत्रपतींनी शिकवलं तर आपल्याला खेळायचं शिका। गोरगरीब मराठ्यांच्या पोराला कोणी डावचायचा प्रयत्न केला किंवा अधिकाऱ्याकडून काही त्याला वाईट वागणूक देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला मराठा समाज झाडून पुसून मुंबईत येईल, हे लक्षात ठेवा। जालन्यात झालेल्या रेकॉर्ड ब्रेक सभेनंतर आरक्षण मिळवण्यासाठी सरकार विरोधात आंदोलनाचा केलेला हा ठाम निर्धार। माननीय जरांगे पाटील यांना पूर्णपणे पाठिंबा आहे आणि पालघर जिल्ह्यातून बोईसर येथून आम्ही जवळजवळ 500 ते 1000 लोक आलेले आहेत, अजून काही लोक येत आहेत आणि सर्वांचा मोठा पाठिंबा आहे आणि त्यांच्या आंदोलनात जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा समाज मागे हटणार नाही। उद्या दुपारपर्यंत जर अध्यादेश नाही आला तर आम्ही आझाद मैदानात जाणार आणि मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार। कारण की आम्ही खेड्या पाड्यातले लेकर आलेलो इथे, आम्ही आमचे लेकर घेऊन आलेलो आहे आणि आम्हाला हे आरक्षण लागणार आहे। मनोज दादा जरांगे यांचा जो आदेश असेल त्याचं पालन आम्ही करणार आहे, तंतोतंत पालन करणार आहे। आरक्षण योद्ध्याच्या सादेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मिळालेला हा प्रतिसाद, महिनाभरापूर्वी दिलेली घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्यक्षात आणून दाखवली। नवी मुंबईच्या शिवाजी चौकात जमलेला हा अपाट जनसमुदाय त्याचीच साक्ष देत होता। मराठा आरक्षणाच्या जरांगे पाटलांच्या मागणीला उभ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं हे असं बळ मिळाल्याचं पाहायला मिळालं। शिवाजी पार्कात किंवा बीकेसीत होणाऱ्या राजकीय सभांपेक्षाही मोठा मराठा बांधवांचा असा हा तुफान प्रतिसाद जरांगेंच्या नवी मुंबईतल्या सभेला होता। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबर पर्यंत सरकारला अल्टिमेटम दिलं होतं। सरकारनं सगळे सोयऱ्यांबाबत निर्णय घेतला नाही, त्यामुळे जाहीर केल्याप्रमाणे आंतरवाली सराटीतून त्यांनी 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेनं कूच केली। सुरुवातीच्या टप्प्यात तुलनेनं लहान वाटत असलेलं मराठ्यांचं भगवं वादळ पुणे परिसरात आल्यानंतर महासागरात रूपांतरित झालं। पुणे शहरातून लोणावळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी या आंदोलकांना आणि भगव्या वादळाला तब्बल 18 तासांचा कालावधी लागला। लोणावळा ते नवी मुंबई अंतर कापायलाही या महासागराला असाच 10 तासांच्या वर कालावधी लागला। सर्वदूर महाराष्ट्रातून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातून मराठा बांधव स्वखर्चानं या मोर्चात सहभागी झाले। मराठा समाजाचे जथ्थेच्या जथ्थे, ठिकठिकाणच्या दिंड्या जरांगेंच्या या वारीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। सरकारला एकच विनंती करतो आम्ही की सरकारनं मराठ्यांच्या भावना समजून मराठ्यांना सरसगट ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं। आम्ही लातूरून आलेलो आहोत, आम्ही पायी रॅलीमध्ये आलेलो आहोत। आम्हाला सरकारकडून एवढंच अपेक्षित आहे की ओबीसी मधून मराठा सकल समाजाला आरक्षण मिळावं, हेच आमची अपेक्षा आहे। दिल्लीचं तख्त राखणाऱ्या आणि आटकेपार झेंडे रोवणाऱ्या मराठ्यांच्या वारसांनी तोच भगवा हाती घेत केलेला हा एल्गार महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचला। मराठे जरांगे पाटलांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभा टाकलाय। आज खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्यातून मराठा बांधव समाज संपूर्ण एकत्र झालाय आणि आपापल्या पद्धतीनं रूटवरनं मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी बळ देण्यासाठी सर्वत्र एकत्रित आपापल्या मार्गे गनिमी काव्याच्या माध्यमातून सर्वत्र निघत आहेत। मराठा जरांगे पाटलांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभा ठाकलाय। दिवसरात्र शेतात घाम गाळणारे हात, श्रमिक, कष्टकरी मराठा बांधव या मराठा मोर्चात सहभागी झालेत। पुढच्या पिढीला आरक्षणाचा लाभ मिळावा
या मागणीसाठी जरांगे पाटलांच्या पाठीशी उभं राहण्याचा निश्चय केला। आरक्षणाच्या लढाईत उभा ठाकलेल्या या लढ्याच्या नायकाला म्हणजेच मनोज जरांगे पाटलांना बळ देण्यासाठी अनेकांनी पायपीट केली। अनेकांनी उपलब्ध होईल ते वाहन वापरून भाजी भाकरी मुक्कामाची तजवीज सोबत घेत टेम्पोतून मुंबईची वाट तुडवली आहे। शेतीची अनेक कामे सहज सोपी करणाऱ्या ट्रॅक्टरला यात जास्त पसंती मिळाल्याचं दिसतंय। आम्ही सर्वप्रथम 1 महिना पुरेल एवढं अन्नसाठा घेऊन आलेलो आहोत। सोबत प्रत्येकाच्या घरी जे काही असेल घरचं विकतचं काही घेतलेलं नाही आणि जे घरी भेटेल ते, ज्याच्या घरी चटणी असेल त्यांनी चटणी आणायची, ज्याच्या घरी जे काही आहे त्या प्रकारे घेऊन आलेले आहोत। आम्हाला वाटेनं जाताना कुठेही काही त्रास होऊ नये म्हणून पाण्याच्या 300 लिटरच्या फिल्टरच्या टाक्या फिट केलेल्या आहेत, जेणेकरून वाटेनं पाण्याचा त्रास होऊ नये आणि कोणाला महागाची वेळ पडू नये। त्यानंतर सर्वात मुख्य मुद्दा लाईटचा आहे, त्यासाठी आम्ही सौर पॅनल तयार केलेला आहे। हा ओघ इतका वाढला की जरांगेंच्या समर्थकांच्या वाहनांनी मुंबईच्या दिशेला चाललेल्या सर्वच वाटा व्यापल्या होत्या। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक ठिकाणी पोलीस विनंती करताना दिसले।